चला सामन्याला सुरुवात. चला रफ्तार का बादशाह अमोल आपल्या गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती आणि त्याला सामना करतोय वसंत. चांगला फटका घोषित धावसंख्या 2. वसंत हा एक चांगला खेळाडू आपल्या संघासाठी वारंवार चांगलं प्रदर्शन करत आलाय आणि चांगला फटका पण कशात क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल पण नाहीच घेतलेली आहे. सागर उर्फ गुल्लू हा एक चांगला खेळाडू आहे आपल्या संघासाठी. वारंवार त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मुख्यतः विजयाच्या दिशेतून नेहमी घेऊन जात असतो. प्रत्येक वेळी त्याचं 100% असं प्रदर्शन आपल्या संघासाठी असतं. अनेक अनेक काळ त्यांनी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. स्वतः गोलंदाज देखील आहे आणि संघाचा कर्णधार देखील आहे. बघू आता अमोल याला कशा प्रकारे तो फेस करतोय. चांगला फटका पण राजा झेल होता पण राजा काकांनी जास्त मेहनत केली नाही. त्यांना माहिती आहे बॉल आपल्या हातात येणार. राजा शिवतरकर हे अष्टपैलू खेळाडू सगळ्या राजा शिवतरकर हे भारतात त्यांचं कबड्डीसाठी बरंच योगदान आहे आणि तसंच मयूर देखील इकडे आहे उपस्थित. चांगला चांगला बॉल सागर याचा अमोल याचा चांगली गोलंदाजी आतापर्यंतची. 4 बॉल 4 रन. 4 बॉल 4 रन. पुढील चेंडू अमोल्याचा. अमोल्याची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 4 चेंडू झाले आहेत. उत्कृष्ट असा शॉट 2 धावा. 5 चेंडू 6 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय अमोल दरेकर. आणि हा व्हाईट बॉल. पाच चेंडू 7 धावा. थांबा जरा मुलीला जाऊ द्या लहान. सुंदर असा शॉट 2 धावा. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 9 धावा. फलंदाजीसाठी आलेले आहेत गुल्लू आणि वसंत. नेक्स्ट बॉलर 1 ओव्हर 9 धावा. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे अभिषेक पडवळ. व्हाईट बॉल जास्त वळला.
दिसतोय ना आपले डोळे झवले काय आपल्याला नाही दिसत. अरे तू कशाला मला गरम करतोय मी बोलतोय ना बरोबर. व्हाईट बॉल. अरे तो दिसतोय ना तू शांत बस तुझं काम कर ना मी माझं काम करतो. 11 झाले ना. 11 धावा झालेल्या आहेत. 2 व्हाईट बॉल टाकले आहेत. नको गरमा बरोबर चालू ना का गरमा करली नका मी बोलतो ना शिव मग खाणार तुम्ही ना. 2 व्हाईट बॉल टाकलेत अभि यांनी. शॉट फसलेला आहे आणि अक्षय यांनी झेल घेतला आहे. अक्षय कांबळे हे पनवेल वरून आले आहेत खास टुर्नामेंट साठी. पुढील फलंदाज कांतारा. पुढील फलंदाज रोहित उर्फ तिवारी. रोहित डॉट बॉल. 3 बॉल 2 बॉल 11. 2 बॉल 11 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. व्हाईट बॉल. 3 व्हाईट बॉल टाकलेत अभि पडवळ यांनी. पुढील सामना आरेमभट विरुद्ध ई ब्लॉक. एक इनिंग झाल्यानंतर टॉस साठी यायचंय स्टेजवर. वन डी. सुंदर असा बॉल आणि ओमकार शिवतरकर बॉल खाली आणि झेल बाद. तिवारी आउट झालेला आहे. चार बॉल 12 रन. धन्यवाद अनिकेत. आपल्या शब्दांची जादू जी थोड्या वेळासाठी आम्हाला दाखवली त्याबद्दल धन्यवाद. पुढील चेंडू अभि याचा. वाईट चेंडू. अभि याला आतापर्यंत त्याची लाईन अँड लेंथ सापडली नाही. यष्टीच्या मागून ओमकार शिवतरकर त्यांना सतत मार्गदर्शन करतात आहे. 4 घाणेरडे चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत. कदाचित हे अतिरिक्त चेंडू त्यांच्या संघासाठी धोकाची सूचना असू शकते कारण की या बॅकग्राऊंड मध्ये एक एक रन खूप महत्वाचा आहे. याची जाणीव ओमकार शिवतरकर याला आहे. संघाचे कर्णधार. पुन्हा डॉट चेंडू चांगला चेंडू चांगला कमबॅक. एक वाईट चेंडू नंतर पुन्हा एक चांगला डॉट चेंडू. डॉट चेंडू. कोणत्या प्रकारची धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्या 2 षटकाखेरीस 13 रन. पुढील होणारा सामना आर्यभट्ट विरुद्ध ई ब्लॉक. त्यांनी नाणेफेकचा कौल करण्यासाठी कृपा करून रंगमंचावरती या. चुकीची दुरुस्ती 14 रन. आर्यभट्टच्या कर्णधारांना कृपा करून रंगमंचावरती या. नाणेफेकचा कौल करून घ्यायचंय. पुढील गोलंदाज सागर कुडवे आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी
बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू. स्लो राऊंड पद्धतीचा हा चेंडू बॅट्समनला काही समजला नाही. थोडी बॅटची गती थोडी फास्ट आहे आणि बॉलचा वेग थोडा कमी आहे, त्याच्यामुळे संपर्क झाला नाही. चांगला चेंडू, थोडासा वळला ऑफ साईडला चेंडू आणि डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात. ई ब्लॉक संघाला विनंती आहे नाणेफेकचा कौल करण्यासाठी रंगमंचावरती या. आपला हा शेवटचा पुकार असेल. चांगला चेंडू पण कटोरी लागलेली आहे. एक रन. टॉस साठी आरंभट संघ आणि ई ब्लॉक संघ कृपा करून रंगमंचावरती या. आपला नाणेफेकचा कौल करून घ्यायचा आहे. चांगला फटका, चांगला नारळ नारळ पडलाच वाटतं. चांगला फटका, खूप काळानंतर एक चांगला फटका सागर याच्या बॅटरीतून आलाय. स्कोर झालेला आहे 17 17 पे खतरा. मयुराच्या हातात बॉल आणि डावची झालाय काय. पंच आशिष चांगला असा थ्रो नाणेफेकचा कौल करून घेत आहेत. ई ब्लॉक आणि आर्यभट यांच्या संघात नाणेफेकचा कौल होतोय. आर्यभट संघ नाणेफेकचा कौल नेहमीप्रमाणे जिंकलेले आहेत. भूषण काय जादू घेऊन येतात खिशात माहित नाही. एक्सक्यूज कोणत्याही कोणत्याही संघाने कृपा करून वाद करू नका. पंचांचा निर्णय नेहमी अंतिमच राहील. हे सामने तटस्थरित्या खेळवण्यासाठी अनुभवी पंच 5 बॉल. 5 बॉल 17. 5 बॉल 17. शेवटचा चेंडू सागर याचा. फलंदाज नाम काय ठाकूर. आणि हा चांगला फटका, चांगला फटका कंपाऊंड साईडच्या दिशेने. स्कोर झालाय 18 19. चुकी दुरुस्ती 19. चला सामन्याला सुरुवात करा. शेवटचं हानावरीचं षटक. वसंत अजूनही फलंदाजी करतोय. जर त्यांनी बरेचसे बॉल फेस केलेले त्याच्यामुळे चला निलेश चांगला चेंडू आणि चांगला एक बडी गडी बाद झालाय. स्कोर
19 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक आहे निलेश हिरवे गोलंदाजीसाठी. बॅट्समन नेम मयूर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी निलेश हिरवे याच्याकडून. शेनवानकडून ट्रेनिंग घेऊन आलाय. वन डी. फेकी सर 4 बॉल. 3 बॉल 20 धावा. डॉट बॉल. फलंदाज बाद झालेला आहे. पुढील फलंदाज पांड्या आलेले आहेत. चार चेंडू 20 धावा. कोण निलेश हिरवे गोलंदाजीसाठी. चेन वॉन स्टंप पाडला. धावचीत झालेले आहेत. कुठे इकडे का तिकडे. इकडे आउट दिलेला आहे. ठाकूरला आउट दिलाय. पांड्याला नाही आउट दिला. क्रीज सोडलेला आहे पांड्या आगाने. चेक नाही. रिव्ह्यू नहीं है अपने पास. रिव्ह्यू नहीं है. बार बार चेक नहीं. अंपायर ने डिसीजन दिया. अंपायर डिसीजन फाइनल डिसीजन. रिव्यू नहीं है अपने पास. बाद में घर के जाके रिव्यू देखो यूट्यूब पे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रनआउट दिलेला आहे. बॅट नाही लागली. पुढील फलंदाज 5 चेंडू 20 धावा. शेवटचा चेंडू. कोणी मारले रे बारका बारका. मला पण मारले आज शॉर्ट बॉल टन शॉर्ट. ओव्हर 21 झाले. 22-23 ना. एब्लॉक संघाचे 21 धावा झालेल्या आहेत. बदामवाडी संघाला 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. सांगू नको त्याने बरोबर चांगली बॅटिंग केली गौरव. त्याला हॅलो
बी ब्लॉक मध्ये क्वचित तिसरा प्राणी पानगेंडा गेला गेला पळाला. ए ब्लॉकच्या दिशेने जे ए ब्लॉक संघ आहेत त्यांना कृपया म्हणजे नम्र विनंती आहे, थोडे आतमध्ये उभे राहा. आपला सामना याच्यानंतर खेळवण्यात येणार आहे. ई ब्लॉक संघ, माझा जर तुम्ही आवाज ऐकत असाल तर थोडे आतमध्ये राहा. ई ब्लॉक संघ, त्याचबरोबर जे सी ब्लॉकचे आपले जे सहकारी आहेत त्यांनी त्यांना सांगा. वैभव नाईक जरा ई ब्लॉक संघाला आतमध्ये घ्या. हेडनला, सद्दामला. नितीन काका बोलतो तो आहे पहिला. तुम्ही बघितला का? तुम्ही बघितला नितीन काकाला बोललो. हे पण जुन्याच आहे, त्यांना पण माहिती पाहिजे. फलंदाजीसाठी पाठवा ओमकार शिवतरकर. उशीर होतो आपल्याला. कृपया लवकर मॅच स्टार्ट करा. अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. नंतर 2-2 ओव्हरच्या मॅचेस होतील. मग कमिटी जरा लवकर. चला ए ब्लॉक फिल्डिंग लावून घ्या लवकर. फलंदाजीसाठी आलेले आहेत अभिषेक पडवळ आणि अमोल दरेकर. अमर भारत संघाला 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. कमिटी स्वतः आतमध्ये या फक्त. सार्थक, ऋतिक, केतन अडकर जरा आतमध्ये घे तिकडच्या टीमला. ऋतिक आतमध्ये. ऋतिक राजाने आतमध्ये उभे राहा. सार्थक, अक्षय पिसा कुठे असतील? यांनी स्टेजवर यायचंय. सिद्धेश सुवर्ण तुमची वाट बघतोय. अरे आवाज कर ना. हे डीजे दोघं राणाबाजार. मॅच स्टार्ट करा. ए ब्लॉक उशीर होतोय मॅचला. 22 धावा करायच्या आहेत अमर भारत संघाला. कृपया लवकर फिल्डिंग लावून. कमिटी ए ब्लॉकला सांगा लवकर स्टार्ट करायला मॅच. मागील झालेला सामना खूप छान सामना झाला. चला सामन्याला सुरुवात करा. जो मागचा सामना झाला तोही खूप छान झाला आणि आत्ताचाही सामना खरंच खूप छान होईल. आणि गेले मागील मॅचचे शांतीभक्ती तुप्तीचे जे सर्वा स्वप्निता देसाई हे देखील ऑनलाईन उपस्थिती दाखवले. त्यांनी सगळे सामने बघितलेत. चांगला चेंडू पण वाईट
पंचाचा निर्णय वाईटच्या दिशेने. स्वप्नील देसाई यांनी खास सगळेच मॅच बघितले आणि खरंच ते खूप खुश आहे आपल्या संघाचा हे चांगलं प्रदर्शन बघून. जर नक्कीच त्यांचा संघ जिंकला असता तर आज खूप वेगळा जल्लोष असता त्यांच्या बिल्डिंग खाली. पण ठीक आहे, पुढच्या वर्षी यश येईल हॅलो. नक्कीच. वाईट चेंडू सलगचे 2 चेंडू स्क्वेअर टाकलेले आहेत ठाकूर यांनी. चांगला चेंडू होता पण तो स्क्वेअरच होता. जर आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं असेल तर असे अतिरिक्त धाव देणं गरजेचं. अनिकेत राजाने आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपली मागील अनुभव काय म्हणतोय? आपण एखाद्या बलाढ्य संघाला आपण हरवण्याच्या दिशेने होतात पण आपला थोडासा प्रयत्न कमी पडला. काय सांगाल आपण मागच्या अनुभवाबद्दल? हरवणार आम्ही. आमची टीम आता हमारे सध्या चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल की आम्हाला तुमचे मोठे मोठे 6 फटके बघायचे. प्रेक्षक त्याच आशेने आपल्याकडे बघतायत. अनिकेत काय सांगाल या मॅच बद्दल? ह्या मॅच बद्दल नाही सांगायचं, तुमच्या मॅच बद्दल सांगायचं. एक मॅच जिंकले तुम्ही, एक मॅच जिंकले. आता पुढे जरा लिंबू कडक घेऊन या, नाही तर 2200 जातील. सॉरी. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. फाईट चांगली आहे ब्लॉकची. त्यांनाही ही मॅच जिंकायची आहे. प्रयत्न त्यांचे 100% असतील. अभि याला अजून कोणत्याही प्रकारची चांगले चेंडू सापडले नाहीयेत. प्रयत्न करतोय. तीन चेंडू हलक्या पद्धतीचा चेंडू पण घोषित धावसंख्यामध्ये बॉल आणि बॅटचा काही कनेक्शन झालं नाहीये. बॅट फास्ट येते आणि बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल आहे त्यामुळे कनेक्शन होत नाहीये. अभियाला जो अपेक्षित होता बॉल तो आला नाही म्हणून कदाचित हा मिस झाला होता. 3 बॉल 6 रन. चांगलं कमबॅक म्हणता येईल ठाकूर याचं. ठाकूर हा देखील अष्टपैलू खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आपल्या संघासाठी करत असतो. 4 बॉल 6 रन. चांगला फटका. मी मगाशीच म्हटलं होतं अभि याच्यात ताकद आहे आणि याचे मोठमोठे शॉट बघण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग जो जमलाय. त्यांनी मागील मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली होती आणि आता त्याला जो सूर गवसलाय नक्कीच त्याच्या संघासाठी ही चांगलीच आनंदाची बाब असेल की अभि आणि अमोल फॉर्म मध्ये येणं आणि त्यांनी त्याचा कुवत दाखवली आहे की तो सीमारेषे पार प्रत्येक चेंडू मारू शकतो आणि तो डावखुरा फलंदाज. अरे चुकलेला चेंडू. चांगला कमबॅक ठाकूर याचा. 1 ओव्हर 12 रन. जर अशाच दिशेने जर बदामोडी संघाची वाटचाल राहिली तर नक्कीच ही मॅच 3 ओव्हर मध्ये संपू शकते. पण
पण हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चमत्कार होतात क्रिकेटमध्ये, आपण चमत्कार बघितलेत की ते येऊ शकतो. वाईट चेंडू. एक लहान असा खेळाडू आपल्याला या पूर्ण टुर्नामेंटमध्ये, बहुतेक असे लहान लहान खेळाडू आपल्याला दिसतात आहे आणि त्यांच्या मधोमध वाढताना मीत हा एक 14 नंबरचा खेळाडू. मीत या लहान वयात एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना जी संधी मिळते त्याचं नक्कीच ते सोनं करतील. हा सुंदर अशी त्याची बॉलिंग ऍक्शन आहे. त्याला थोडं लाईन अँड लेंथ दाखवण्याची गरज आहे. भविष्यात तो नक्कीच काहीतरी करू शकतो. वाईट वाईट चेंडू थोडा भरकटलाय. प्रेशर, ह्यालाच म्हणतात प्रेशर. ह्यालाच म्हणतात प्रेशर. मीत ह्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्याच्या संघातले वरिष्ठ क्रिकेटपटू त्याला आता मार्गदर्शन करतात आहेत. पण खरं तर एफ ब्लॉक संघाचं कौतुक करणे इतकं कमीच आहे की त्यांनी एका लहानशा छोट्याशा नवखुऱ्या बॉलरला जी संधी दिली आहे. वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी. गतीवरती कंट्रोल नाहीये त्याचा.